तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणेश गावना महाराष्ट्र प्रवास या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण एका अशा ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत, ते म्हणजे किल्ले सरसगड। सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावाने ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये आहे। चला तर मग आपण या गडाचा इतिहास पुढे जाणून घेऊयात। श्री गणेश म्हणजेच विद्येचे देवता पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण। येथील गणपती बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो। याच पाली गावाच्या सीमेला लागून असणारा गड म्हणजेच किल्ले सरसगड। समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची सुमारे 1600 मीटर असून हा किल्ला अजूनही आपणाला भक्कम अवस्थेत पाहायला मिळतो। पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र अशी भिंत उभी आहे। या गडाचा उपयोग मुख्यतः टेहाळणीसाठी करत असत। या गडावरून पाली व जवळपासच्या संपूर्ण परिसरावर टेहाळणी करता येते। गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचताच आपल्याला ही अशी एक कातळखोरी गुहा पाहायला मिळते। चला तर मग आपण या गुहेच्या आतमध्ये जाऊन पाहूया। गुहेच्या आतमध्ये येण्यासाठी टॉर्चचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे आहे। गुहेतून बाहेर आलो आणि आता आपण पुढे जाणार आहोत। गडाच्या दक्षिणेच्या बाजूकडील कातळ माथ्याला एक मोठी नाळ आहे। नाळीतून 96 भक्कम पायऱ्या वरती चढल्यावर मुख्य दरवाजा येतो। ह्या 96 पायऱ्या अतिशय दमछाक करणाऱ्या आहेत। कित्येक जणांनी ह्या पायऱ्यांचा उल्लेख जीवघेणा म्हणून केलेला आहे, पण इथे असं काहीच नाही। आपण मात्र स्वतःची काळजी घेऊन पुढच्या पायऱ्यांचा सहारा घेत हळूहळू एक एक पायरी वरती चढत राहायचं। ह्या 96 पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा पाहायला मिळतो। दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला गडावरती जाण्यासाठी मार्ग आहे। इथून थोडं वरती गेल्यानंतर काही पाण्याचे हौद आणि टाके आपल्याला पाहायला मिळतात। तसेच पुढे चालत असताना निसर्गाचा आनंद घेत गडाला प्रदक्षिणा घालून गडाच्या बालेकिल्ल्यावरती आपल्याला पोहोचता येते। बालेकिल्ल्याकडे जात असताना गडाच्या दक्षिण दिशेला आपल्याला एक कातळकोरीव गणेश शिल्प पाहायला मिळतं आणि त्याच्याच बाजूला या कातळकोरीव खोळ्या देखील आहेत। समोरच हा तटबंदीतील गुप्त दरवाजा कित्येक वर्ष मातीच्या ढिगाऱ्याखाली दडून गेला होता। समस्त सरसगड सेवकांच्या कष्टाने हा दरवाजा मातीच्या ढिगाऱ्याखालून 2024 मध्ये मोकळा करण्यात आला। थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाचा उत्तर बुरुज पाहायला मिळतो आणि ह्या बुरुजावरून आपल्याला आजूबाजूच्या परिसरावर टेहाळणी करता येते।
तसंच पुढे आपल्याला गडाचा दिंडी दरवाजा पाहायला मिळतो। दिंडी दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। बाजूला काही पुरातन वाडीचे अवशेष आहेत। आणि तिथेच आपल्याला गडाचा दुसरा दिंडी दरवाजा पाहायला मिळतो, जो की झाडझुडपं आणि गवताच्या ढिगाखाली दडून गेलेला आहे। आणि समोरच इथे खाली उतरल्यानंतर आपल्याला गडाचा भक्कम असा महादरवाजा पाहायला मिळतो। महादरवाजा पाहून आल्यानंतर आपण आता गडाच्या बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत। इथे थोडी कसरत करून आपण आपलं ध्येय गाठणार आहोत, म्हणजेच गडाच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचणार आहोत। आपण आता गडाच्या बालेकिल्ल्यावरती आलेलो आहोत आणि ते आपल्याला काही पुरातन वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात। आणि हे जे समोर दिसतंय ते आहे गडावरील श्री केदारेश्वराचं मंदिर। चला तर मग आपण तिकडे जाऊन पाहूयात। मंदिराच्या पाठीमागे हे पाण्यासाठी खोदलेलं खोदीव तलाव आहे। चला तर मग आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। मंदिरात दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। मंदिरामधून बाहेर आलो आणि वातावरणामध्ये असं काही बदल झाला की सगळीकडे धुकं पसरलं आणि पावसाची अचानक मोठी एक सर आली। त्याच वातावरणाचा आनंद घेत आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये थांबलो आणि पाऊस थांबल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।